स्वप्न पाहणं ना एकदम सोपं असतं, पण त्याच स्वप्नासाठी अख्ख्या जगाशी लढणं ना ते फक्त एक स्त्रीच करू शकते. लोक नेहमी विचारतात की एक मुलगी एवढं सगळं कसं करू शकते, पण त्यांनी कधीच हे विचारलं नाही की तिनं एवढं सगळं सहन कसं केलं असेल. कधी लोकांनी कमी लेखलं, कधी परिस्थितीने थांबवण्याचा प्रयत्न केला, कधी स्वतःलाच प्रश्न पडले की मी खरंच पुरेशी आहे का. हां, मग प्रत्येक वेळी ना मनानं एकच उत्तर दिलंय, हो मी आहेच. कारण स्त्री फक्त स्वप्न पाहत नाही, तर ती स्वप्नांना आकार देते. आज जे दिसतंय ना, हा सगळा प्रवास काही अचानक घडलेला नाहीये बरं का. तर यामागं कितीतरी झोपा उडालेल्या रात्री आहेत आणि कधीच न दाखवले गेलेले, कधीच न बोलले गेलेले कितीतरी अश्रू आहेत आणि स्वतःची हार न मानायची जिद्द सुद्धा. आज मी इथं उभी आहे ना, ती फक्त स्वतःसाठी नाही बरं का, तर त्या प्रत्येक मुलीसाठी की जिला सांगितलं गेलं होतं की तू हे नाही करू शकत. आज मला त्या सगळ्यांना सांगायचंय की हे बघा, आम्ही सगळं करू शकतो आणि आम्ही मनाशी ठाम ठरवलं ना, तर आम्ही ते सगळं करून दाखवतोही. म्हणूनच आजचा दिवस फक्त शुभेच्छांचा नाहीये बरं का. हा दिवस आहे स्वतःवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा, तिच्या जिद्दीचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या शक्तीचा. कारण स्त्री जेव्हा उभी राहते ना, तेव्हा फक्त तीच उभी राहत नाही बरं का, तर तिची सगळी पिढी तिच्या मागे उभी राहिलेली असते. म्हणूनच जगभरातल्या सर्व महिलांना खास महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कधीच कुणी हार मानू नका आणि कधीच कुणी कुठंच थांबू नका. कितीही चढ उतार आले ना, तरीही तुमचा प्रवास तेवढ्याच जिद्दीनं आणि तेवढ्याच उत्साहाने चालू ठेवा.